सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत। राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे जमा झालेले नसतील, नुकसान भरपाईचे पैसे जमा झालेले नसतील, तर तुमची आता लॉटरी लागत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामधील या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे हेक्टरी 15,000 रुपयापासून ते हेक्टरी 30,000 रुपयापर्यंत जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली होते। पेपरला बातमी आल्यामुळे लगेच आपल्या चॅनलवरील सर्व शेतकरी बांधवांना ही बातमी आता देण्यात येत आहे। अखेर शेतकरी बांधवांनो, तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। शेतकरी बांधवांना बँक खाते आता तपासायचे आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। पीक विम्याचे पैसे जमा करण्यासाठी आज तालुकानिहाय पीक विम्याची यादी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। जर शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा या पहिल्या यादीतील पहिल्या टप्प्यामधील या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा तालुका असेल, तुमचं गाव असेल, तर तुमची पीक विम्याची प्रतीक्षा संपत आहे। कारण सरकारला सुद्धा माहिती आहे की आता पहिला पाऊस पडला की शेतकरी बांधव पेरणी करणार आहेत, म्हणजेच मान्सूनची पेरणी आता जवळ येत आहे। या पेरणीच्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांना आता सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळत आहे। जे शेतकरी बांधवांचे पीक विम्याचे पैसे अजून शेतकरी बांधवांना मिळालेले नव्हते, तर ते पीक विम्याचे पैसे आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत कोणत्या जिल्ह्यापासून ही सुरुवात होत आहे, आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हे पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, पुढच्या 2 दिवसांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत, एकंदरीत किती वर्षांचा पीक विमा सोडण्यात येत आहे, याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती सांगत आहे। जेणेकरून तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत असाल, तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आता मिळून जातील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांना कोणत्या जिल्ह्यासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा सोडला जाणार आहे, याचीच माहिती आता आपण देत आहोत। तर बघा, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी आलेले होते। तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी डायरेक्ट हे पैसे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पाठवण्यात आलेले होते। आता हे पैसे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या प्रमुख 12 बँकेमध्ये सोडण्यात आलेले आहेत। तर आता या 12 बँकेच्या माध्यमातून हे पैसे पात्र लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या स्वरूपामध्ये आणि नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये सोडण्यात येणार आहे। जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये कमी पीक विमा झालेला असेल, कमी पीक विम्याचे पैसे मिळालेले असतील, तुमचं नुकसान प्रचंड झालेलं होतं, परंतु अजून तुम्हाला पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नसतील, तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचे भरपूर दिवसांची पीक विम्याची प्रतीक्षा संपत आहे। तुमचं रब्बी हंगामामध्ये नुकसान झालेलं असू द्या किंवा खरीप हंगामामध्ये नुकसान झालेलं असू द्या, तर रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामामधील हा पीक विमा डायरेक्ट तुमच्या डीबीटी खात्यामध्ये आता सोडला जात आहे आणि तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणत्या जिल्ह्यासाठी किती पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पीक विमा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी पीक विमा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाई येणार नाही, तर अशी संपूर्ण सविस्तर 3 याद्या आता आपण वाचून दाखवत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही पीक विम्याच्या पैशांची, नुकसान भरपाईची वाट पाहत असाल, तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला माहिती आहे की सरकार ज्यावेळेस नुकसान होतं त्यावेळेस लगेच पैसे सोडत नसतात। सरकारला सरासरी 1 वर्षांचा कालावधी लागतो। 1 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये
सोडले जात असतात. तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर शेतकरी बांधवांनो, मान्सूनची पेरणी आता लवकरच सुरू होणार आहे. पहिल्या पावसाची वाट प्रत्येक शेतकरी बांधव पाहत आहेत. पहिला पाऊस पडला की लगेच शेतकरी बांधव खते खरेदी करत असतात, बियाणे खरेदी करत असतात आणि पहिला पाऊस झाल्यानंतर लगेच शेतकरी बांधव पेरणीला सुरुवात करतात. लगेच दुसरा पाऊस पडला की शेतकरी बांधवाचं पीक हे चांगल्या पद्धतीने फुलून येत असतात. तर यावेळेस शेतकरी बांधवांकडे पिका खरेदी करण्यासाठी म्हणजेच बिया खरेदी करण्यासाठी, खते खरेदी करण्यासाठी सरकार या ठिकाणी शेतकरी बांधवांकडे पैसे नाहीत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा आता विचार सरकारने केलेला आहे. डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत हे पैसे सोडले जात आहेत. म्हणजेच तुमची पेरणी चांगली झाली पाहिजे या दृष्टिकोनातून हे पैसे डायरेक्ट तुमच्या डीबीटी खात्यामध्ये सोडले जात आहेत. तर एकंदरीत कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येतील? तर प्रमुख बँकांची यादी आणि प्रमुख जिल्ह्यांची यादी यासोबत तालुक्यांची यादी सुद्धा आता आपण पाहत आहोत. परंतु कोणत्या पिकासाठी किती पीक विमा सोडला जात आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या कापूस पिकाचं नुकसान झालेलं असू द्या, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असू द्या, तूर असू द्या, मूग असू द्या, भुईमुग असू द्या, हरभरा असू द्या, डाळी असू द्या, फुलपीक असेल, फळबागा असतील, कोणत्याही पिकांचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे. कारण शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्वांना समान पीक विमा मिळणार नाही. तर काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 12,000 रुपये, काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 15,000 रुपये, काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 20,000 रुपये, तर काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 25 आणि 30,000 रुपयापर्यंत हा पीक विमा आता जमा केला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा कोणता जिल्हा आहे आणि तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे हे तुम्ही आवर्जून पाहायचं आहे. जर तुम्हाला समजलं की तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे हे जर तुम्हाला समजलं तर तुमची पेरणी करायला तुम्हाला सोयीस्कर जाईल आणि तुमची पेरणी सुद्धा चांगली होईल. बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेलं तर राज्यातील भरपूर असे शेतकरी बांधव आहेत की ते आमच्याकडे विचारपूस करत होते की पीक विम्याचे पैसे आणि नुकसान भरपाईचे पैसे कधीपासून जमा होतील. तर त्यांना आम्ही याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं होतं की ज्यावेळेस मान्सूनची पहिली पेरणी सुरू होईल तर या मान्सूनच्या पहिल्या पेरणीच्या अगोदर सरकार तुम्हाला पैसे देईल. कारण पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांची तारांबळ उडालेली असते. कारण उन्हाळ्याचे दिवस सुरू असतात. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधव हे नदी होऊन, या ठिकाणी विहिरी होऊन पाईपलाईन करत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधव हे आपल्या घरांची कामे करत असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांचे पैसे घराच्या कामांमध्ये, यासोबत शेताची पाईपलाईन असेल किंवा पिण्याची पाईपलाईन असेल तर अशा गोष्टींमध्ये शेतकरी बांधवांचे पैसे खर्च होतात आणि ऐन पेरणीच्या वेळेस शेतकरी बांधवांच्या खिशामध्ये पैसे नसतात. मग भरपूर असे शेतकरी बांधव आहेत की ते शेतकरी बांधव शेतामध्ये पेरणी करण्यासाठी सावकारांकडून व्याजदरावरती पैसे घेतात. भरपूर शेतकरी बांधव बँकांकडून कर्ज घेत असतात. परंतु या 2026 सालामधील हे जे मान्सूनची पेरणी होणार आहे तर या पेरणीसाठी कोणतेही शेतकरी बांधव आता बँकांकडून किंवा सावकारांकडून कर्ज घेणार नाहीत. कारण डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आता मदत केली जात आहे आणि शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे नांदेड. तर या नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे पण काही तालुके आहेत तर तेवढ्या सर्व तालुक्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 117 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा 117 कोटींचा निधी डायरेक्ट बँकांकडे आलेला आहे. तर या बँकांच्या माध्यमातून हा 117 कोटींचा निधी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वर्ग केला जात आहे आणि शेतकरी बांधवांची म्हणजेच नांदेड जिल्ह्यामधील जेवढे पण काही तालुके आहेत, तालुक्यांमध्ये जेवढी गावे आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यानंतर जो पुढचा जिल्हा आहे तर तो पुढचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. तर या परभणी जिल्ह्यासाठी 144 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. कारण परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं होतं. त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता या परभणी जिल्ह्यामधील जेवढे पण काही तालुके असतील, तालुक्यांमधील जेवढे पण काही गावे असतील आणि या गावांमध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव असतील तर त्या सर्वांना आता हे पैसे जमा केले जात आहे. शेतकरी बांधवांची आता लॉटरी लागत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना 12 जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत. उर्वरित आता 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा आता आपण पाहत आहोत. तर बघा
बघा तिसरा जो जिल्हा आहे तर तो तिसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. तर बघा बीड जिल्हा हा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचा जिल्हा आहे. या बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधव राहतात. त्यामुळे बीड जिल्ह्यासाठी सुद्धा 152 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 152 कोटींचा निधी आता सोडण्यात येणार आहे. जे जे शेतकरी बांधव बीड जिल्ह्यामध्ये राहतात तर त्या सर्व शेतकरी बांधवांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे. यानंतर पुढचा 4थ्या नंबरचा जिल्हा आहे तर तो 4थ्या नंबरचा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा. तर बघा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं होतं. तर लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळत आहे. जे जे शेतकरी बांधव लातूर जिल्ह्यामध्ये राहतात तर त्यांच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत. लातूर जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची आता लॉटरी लागत आहे. यानंतर शेतकरी बांधवांना पुढचा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा. तर बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये जेवढे पण शेतकरी बांधव राहतात तर अशा नंदुरबार जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची सुद्धा प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. कारण नंदुरबार जिल्ह्यासाठी 102 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा 102 कोटींचा निधी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वर्ग केला जात आहे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यानंतर जो 5 नंबरचा जिल्हा आहे तर तो 5 नंबरचा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा. बघा जे जे शेतकरी बांधव नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असतील, नागपूर जिल्ह्यामध्ये जेवढे शेती करणारे शेतकरी बांधव असतील तर त्या शेतकरी बांधवांचे या 2026 ची मान्सूनची पेरणी आता गोड होणार आहे. कारण शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये आता पेरणीसाठी हे पैसे सरकार देत आहे. सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हे आता पैसे वर्ग केले जात आहेत आणि तुमची खऱ्या अर्थाने लॉटरी लागत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. यानंतर शेतकरी बांधवांना पुढचा जिल्हा म्हणजे धाराशिव म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्हा हे दोन्ही जिल्हे जवळचे जिल्हे आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यासाठी 86 कोटींचा निधी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी 88 कोटींचा निधी अशा प्रमाणामध्ये हे पैसे सोडले जात आहेत. एकंदरीत शेतकरी बांधवांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये जेवढे शेतकरी बांधव आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे. आणि दुसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा दिलासा मिळत आहे. बघा तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगत आहे परंतु या प्रमुख 12 बँकेमध्ये तुमचे बँक खातं सुद्धा असायला पाहिजे. फक्त जिल्हा असून उपयोग होणार नाही, बँक खातं सुद्धा असायला पाहिजे. यानंतर पुढचा जिल्हा जो आहे तर तो जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा. बघा अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे. जे जे शेतकरी बांधव अमरावती जिल्ह्यामधील आहेत तर त्या शेतकरी बांधवांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची सुद्धा लॉटरी लागत आहे. आता बघा शेतकरी बांधवांना जो पुढचा जिल्हा आहे तर तो पुढचा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा. बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये जेवढे पण शेतकरी बांधव आहेत तर त्यांना सुद्धा दिलासा मिळत आहे. यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तर तो जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा आणि रायगड जिल्हा. तर या कोल्हापूर जिल्ह्यासाठी 100 कोटींचा निधी, सातारा जिल्ह्यासाठी 88 कोटींचा निधी आणि जो रायगड जिल्हा आहे तर रायगड जिल्ह्यासाठी 82 कोटींचा निधी अशा प्रमाणामध्ये हे निधी मंजूर करण्यात आलेले आहेत. आता हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील. जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार, गावानुसार हे पैसे वर्ग केले जातील. आता ज्यांचं कापूस, सोयाबीन अशा मोठमोठ्या पिकांचं नुकसान झालेलं असेल त्यांना जास्तीत जास्त पीक विमा आणि ज्यांचं भुईमुगाच्या शेंगा, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल अशा पिकांचं नुकसान झालेलं असेल म्हणजेच कमी खर्चिक पिकांचं नुकसान झालेलं असेल तर त्यांना कमी पीक विमा आणि जास्त खर्चिक पिकांचं नुकसान झालेलं असेल त्यांना जास्त पीक विमा. तर अशा टप्प्यानुसार हे पैसे वर्ग केले जात आहेत आणि शेतकरी बांधवांची आता लॉटरी लागत आहे. तर एकंदरीत शेतकरी बांधवांना तुम्हाला जिल्हे सांगितले. आता तुम्हाला बँकांची यादी सांगतो. तर बघा सुरुवातीची मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, यानंतर HDFC बँक आहे, यासोबतच वरच्या साईडची IDFC बँक आहे, यासोबतच कोटक महिंद्रा झाले. यानंतर पुढची जी बँक आहे ती बँक म्हणजे पोस्ट बँक, जनधन बँक आहे. तर अशा 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो आता मान्सूनची पेरणी तुम्ही करणार आहात तर या पेरणीच्या दिवसांमध्ये तुम्हाला कुठेतरी पेरणीला हातभार लागला पाहिजे, शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट वर्ग करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सूत्रांनी दिलेल्या या ठिकाणी अहवालानुसार शेतकरी बांधवांनो तुमचे पीक विम्याच्या पैशांची आणि नुकसान भरपाई
भरपाईच्या पैशांचे लवकरच प्रतीक्षा सामणार आहे. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये GR निघण्याची शक्यता आहे. GR निघाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील.